की आपल्या कोकणात एक असुर आहे, त्याला आपण शिमग्याच्या वेळी पुजतो. एक असा असुर ज्याला आपल्या कोकणात देव मानलं जातं. शंकासूर. अगदी बरोबर. आपल्या शिमग्याला शंखासुराचा नाद सगळ्यात आधी होतो. तिथे लोक त्याची टिंगल-टवाळ्या करतात, लहान मुलं वगैरे, आणि शंखासूर त्यांच्या मागे धावत सुटतो. आणि जोही त्या शंखासुराला सापडतो त्याला तो शंखासूर देवचार असतो. गावकऱ्यांच्या रक्षणासाठी नेहमी तो उभा असतो. त्या गावात एक माणूस होता, जंगलात गेला, दारू वगैरे पियालेला. तो त्या भागात गेला आणि त्या भागात त्याने पूर्ण ते रॉकेल ओतलं, माचीस घेऊन आग लावली. तो बाहेर पडला आणि परत येऊन त्याच जागेवर आला. तो कुठून पण बाहेर जातोय ना, येऊन तो परत त्याच जागेवर येतोय. जवळजवळ 1 तास तो फक्त भटकत होता. मग त्याला चकवा लागला होता त्यावेळी. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं स्टोरीज विथ रिकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये, जिथे मी रिकी तुम्ही मला सांगितलेल्या किंवा मी कुठून ऐकलेल्या, मी काही अनुभवलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आणि आजच्या एपिसोडमध्येही आपण तसंच काही करणार आहोत. माझ्याबरोबर माझा मित्र साहिल आहे. भाई, कसा आहेस तू? एकदम मजेत भावा, तू कसा आहेस? साहिल माझा खूप जुना मित्र आहे आणि आम्ही खूप फिरत असतो, पण तो कधीच आपल्या स्क्रीनवर नाही आलाय. तो बाहेरून मे बी शो असेल किंवा नक्कीच, मी नेहमीच कॅमेरा मागे राहिलो आणि आजची स्टोरी अशी आहे की मला कॅमेरा समोर यावं लागलंय. बरोबर भाई, मी पण भरपूर एक्साइटेड आहे मी आज. मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे भाई. कारण तुला माहिती आहे का की जे आजच्या ज्या गोष्टी असणार आहेत ना, हे इन्स्पायर्ड असणार आहे. मराठी झी5वर एक नवीन सिरीज आली आहे, देवखेळ नावाची. आणि त्यात आपलं अंकुशदादा आणि प्राजक्ता माळी हे आहेत. आणि भाई, काय सिरीज आहे! मी काल रात्री बघितली, 1 मध्ये बघितली. आणि खूप सुंदर पद्धतीने त्यात बऱ्याच गोष्टी मांडल्यात. आणि आपण त्या आपल्या जसं एपिसोड पुढे जाईल आपण त्याबद्दल आणि बोलूच. आई मला म्हणाली काल की देवखेळ म्हणून नवीन सिरीज येते. सो मी काल ट्रेलर पाहिला आणि आता आपला पॉडकास्ट होतोय. सो नक्कीच मी गेल्या लगेच बघेन. नक्कीच बघ. आणि आपण आजच्या आपल्या गोष्टींना सुरुवात करू. आणि जी माझी पहिली गोष्ट आहे ना भाई, ती तुला माहिती आहे की आपल्या गावात, महाराष्ट्रात प्रत्येक गावचं एक ग्रामदैवत असतो, एक देवचार असतो. आणि तो नेहमी गावकऱ्यांच्या रक्षणासाठी नेहमी तो उभा असतो. गावावर कोणतंही संकट आलं तर सर्वात आधी ते स्वतःवर घेतात. आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्यात आपल्या आजी आजोबांकडून, आणि इवन आताही होत राहत आहेत. पण ही जी गोष्ट आहे ना, ही खरी घडलेली गोष्ट आहे, जी माझ्या आत्याच्या गावी झाली होती. ठीक आहे, त्यांचं गाव पण एकदम सुंदर भाई, एकदम कोकणात निसर्गाच्या सान्निध्यात सगळं काही मस्त चाललं आहे. पण आता असं तुला माहिती आहे की आता कसं शहरीकरण होतं आहे, डेव्हलपमेंट होतं आहे, आणि प्रत्येक लोक गावाकडे जातात, गाव शहर बनत आहेत, बऱ्याच संधी उपलब्ध होत आहेत लोकांसाठी. पण त्याची डाऊनसाईड ही आहे ना की गाव कमी होत चालले आहेत. तर त्यांच्या गावी नक्की झालं काय होतं ना, की त्यांच्या गावी खूप सारे म्हणजे आजार पण पसरत होते. कारण त्यांच्या गावी एक नवीन प्लास्टिक कंपनी सुरू झाली होती, जंगलाला अचानक आग लागत होती, प्लॉट विकले जात होते, डेव्हलपमेंट होत होतं. आणि त्याच्या कारणामुळे म्हणजे जे आपले ढोरं झाली, त्यांच्यात आजारपण आलं. जे लहान बाळ आहेत त्यांना म्हणजे खूप सारं आजारपण वगैरे गावात येत होतं. आणि हे सगळ्या गोष्टी गावकऱ्यांना खूप म्हणजे त्रास देत होत्या. तर त्यांनी काय घेतलं ना, शेवटी त्यांनी सुरुवातीला थांबवण्याचा प्रयत्न केलं. पण तुला माहिती आहे की पैशाखाली कोण कोणाचं ऐकत नाही, तर त्यांचं कोण ऐकत नव्हतं. तर त्यांनी काय केलं ना, त्यांनी गावातले जे पुजारी होते, जे लोक होते, त्यांना एकत्र घेतलं, गावकऱ्यांना एकत्र घेतलं. आणि जे त्यांचे ग्रामदैवत होते ना, त्यांनी गाराणं घातलं. आणि जेही आमच्यावर संकट आलं आहे, जेही आजारपण आमच्यावर आलं आहे, ते तू दूर कर. हे आमच्या आता हाताबाहेर आहे आणि आम्ही करू नाही शकत, तर तू आमची रक्षा कर. बरोबर. त्यांनी ते गारणं वगैरे घातलं आणि सगळे आपापले घरी गेले. आणि त्या रात्रीपासून गावात खूप काही विचित्र गोष्टी सुरू झाल्या. गावात जेही व्यक्ती होत्या, तुला माहिती आहे गावाचे लोक खूप साधेभोळे असतात. पण काही लोक असतात असे बोटावर मोजणे आहेत की जे खूप वाईट असतात, ज्यांना आपल्या फायद्याशिवाय काहीच दिसत नाही. त्यांना असं असतं की बा, मला माझं काम झालं पाहिजे, बाकी लोकांशी मला फरक नाही पडत. आणि असे काही त्याच गावातले लोकही होते. त्या गावात एक माणूस होता, त्याचं आपण श्याम नाव पकडूया. त्यांनी ना एक फॅक्टरी बनवली होती, छोटीशीच होती, केमिकलची होती, काहीतरी केमिकल तो बनवायचा, एक कारखाना टाईप, आणि तो सप्लाय करायचा. तर तिथे आणि त्या केमिकलमध्ये जेवढेही ते घाण केमिकल वगैरे बाहेर पडायचं डायरेक्टली नदीत सोडायचा. जेही प्लास्टिक सगळ्या गोष्टी तो अशा नदीत टाकायचा. आणि ह्या गावकऱ्यांना ह्याच गोष्टीचा खूप त्रास होता. त्यांनी खूपदा त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केलं, पण तो थोडा पैसेवाला होता, तो कोणाचं ऐकायचं नाही.
तर तो आपापलं करत होता. गावाला घाण करणं, नदीला दूषित तो करतच राहत होता. पण त्या रात्री जसा श्याम त्याच्या कारखान्यातून बाहेर निघाला, त्या गाडीत बसला, त्याला सतत एक गोष्ट जाणवत होती की त्याच्या मागे कोणतरी आहे, त्याला कोणतरी बघतंय. म्हणजे त्याला असं वाटत होतं की त्याची जी विंडोची काच आहे, त्याला असं वाटतं त्याला जी गाडीची विंडो आहे तिथून कोणतरी त्याला डोकावून बघतोय, कोणतरी समोर अचानक उभं आहे, कोणतरी त्याला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय असं त्याला वाटत होतं. तो थोडा घाबरला, त्याला काही समजत नव्हतं. त्याला वाटलं की कदाचित मी दारू वगैरे पियालोय म्हणून मला वाटत असेल. त्यांनी कशीबशी गाडी जोरात पळवली, घराकडे नेली, गाडीच्या बाहेर उतरला, दाराजवळ गेला आणि कसंच तो त्याचा कुलूप उघडत होता, किल्ली लावली त्यांनी. तितक्यात त्याला जाणवलं की कोणीतरी त्या पाठीवर थाप मारली आहे. तो मागे बघतोय तर कोणच नव्हतं. त्याला भले दिसत नव्हतं कोण, पण त्याला जाणवत होतं की कोणतरी आहे. तो कसा बसा त्यांनी पटकन दरवाजा उघडला, आत गेला आणि जसंच तो घरी आला ना, त्याच्या किचनकडे गेला. जे ही भांडी वगैरे ठेवली होती ना, ते हंडे वगैरे होते, सगळे त्याच्या डोक्यावर पडले. म्हणजे सगळे त्याच्या अंगावर आले. पाणी वगैरे इथे तिथे, म्हणजे सगळं कोण जाणबुजून करत होता. मुद्दाम कोण करतो ना, तसं त्याच्याबरोबर सगळं घडतं. त्याला काहीच समजत नव्हतं. आणि जसं तुला माहिती आहे की तो गाववाल्यांशी पूर्ण विरोधात होता. त्यामुळे त्यांची मदत तर तो कोण त्याला मदतही करायचं नाही आणि नाही कोणत्याशी बोलायचा. तर तो गावात एकटा पडल्यासारखाच होता. सगळं काही पडत होतं, ह्या त्या गोष्टी त्याला काहीच समजत नव्हतं. तो परत त्याच्या हॉलमध्ये गेला आणि झोपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण जसंच तो झोपला ना, त्याला परत तोच एक अनुभव आला की त्या खिडकीतून कोणतरी त्याला डोकावून बघतोय. आणि ह्यावेळी जेव्हा त्याने खिडकीकडे बघितलं ना, त्याला फक्त लाल भडक डोळे दिसले जे त्याच्याकडेच बघत होते. त्याला काहीच समजत नव्हतं. जोरजोरात किंचाळला, पण कोण त्याच्या मदतीला आलं नाही. तो शेवटी बाहेर गेला, तर दरवाजाबाहेर बघितलं काठी वगैरे घेऊन, तरीही कोण नव्हता तिथे. जसं तो घरी आला ना, त्याला एक कुसलेला वास येऊ लागला. त्याने आजूबाजू बघितलं तर पूर्ण प्लास्टिक त्याच्या घरी जमा झालं आहे. खालचा जो फ्लोअर होता ना, तो पूर्ण एका विचित्र केमिकलने भरला होता. आणि हा तोच केमिकल होता जो तो नदीत सोडायचा. ती रात्र कशी बशी म्हणजे खूप भयानक गेली. दुसरा दिवस उजळला. गावकरी आपापल्या कामाला लागले. गाई ढोरं वगैरे सगळे आपापले कोण कामाला जातात ना, म्हणजे एक दुसऱ्याच्या कामाला, शेतात वगैरे सगळे लोक गेले आणि सगळं काही परत नॉर्मल झालं. पण त्या संध्याकाळी आहे ना, श्यामच्या घरातून खूप घाणेरडा वास त्याने येऊ लागला. सुरुवातीला गावकऱ्यांनी दरवाजा वगैरे ठोकलं, आवाज वगैरे दिलं, काही उघडलं नाही. जशीच रात्र झाली ना, तो वास वाढू लागला. म्हणजे खूप घाणेरडा वास, म्हणजे ते न सहन होणारा वास त्याने येऊ लागला. मग गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला की आपण दरवाजा तोडूया आणि बघूया आतमध्ये काय आणि काय करून ठेवलं आहे. आधी तर आपल्याला त्रास देतोच, पण आता माहिती नाही काय केलं आहे. सगळे गावकरी जमले आणि त्यांनी तर दरवाजा तोडला. जसाच दरवाजा तोडला ना, त्याचं घर पूर्ण प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकची ती कागदं, पिशव्या त्यांनी भरला होता. पूर्ण फ्लोअरवर पूर्ण केमिकल. एक असं डिग साठला होता. जसं त्यांनी त्या सगळ्या गोष्टी बाजूला केली, तिकडे त्यांना श्यामचा मृतदेह सापडला. तर श्याम ही एक त्या विचित्र अवस्थेत होता. म्हणजे त्याच्या पूर्ण अंगाला ते प्लास्टिक लागलं होतं, तर पूर्ण अंग त्या केमिकलनी कुजलं होतं आणि खूप घाणेरडा वास येत होता. इथे असं झालं ना की त्यांनी ज्या गोष्टींनी निसर्गाला त्रास दिला ना, निसर्गाने तोच बदला त्याकडून त्याच पद्धतीने घेतला. आणि हे सगळं गावकऱ्यांसाठी खूप खूप धक्कादायक होतं. म्हणजे काय झालं, कसं झालं, त्यांना तर आधी वाटलं की म्हणजे हे कसं शक्य आहे. पण त्यांना एक रिलीफ होता की आता जे गाव त्यांचं जे घाण होत होतं, नदी त्यांची जी खराब होत होती, जिथून ते पियायचं पाणी आणायचे, जिथे ते त्यांचं सगळं म्हणजे ज्यावर ते अवलंबून होते, आता ती तरी सुरक्षित राहील. 2-3 दिवस गेले. त्यांच्या गावात अजून एक व्यक्ती होता, मनोहर नाव होतं त्याचं. तर तो काय करायचा की गावातले जे रान असायचं ना, जंगल असायचं, तर तो आग लावून टाकायचा. आग लावायचा कारण ते जंगल जेव्हा साफ व्हायचं तो दुसऱ्यांना विकू शकेल. मग जंगल क्लिअर करायचं काम होतं. मग तो बिल्डर लोकांकडून पैसे घ्यायचा आणि अशा सगळ्या गोष्टी करायचा. आणि इवन ते जनावरं वगैरे जे मरायचे त्यांना तो आणून खायचा, जे ससे वगैरे असायचे. आणि ह्या गोष्टीचा गावकऱ्यांनाही खूप त्रास होत होता, कारण दर 3-4 दिवशी त्यांची जे गाई गुरं होती ती मरत होते. त्यांची जे झाडं लावलेली होती ते जात होते, म्हणजे नष्ट होत होता. पण त्यांना ह्याच्या मागे नक्की कोण आहे ते काय माहिती नव्हतं. कारण हा रात्री जायचा आणि तिथे आग लावून यायचा. आणि मनोहरलाही खूप मजा यायची, कारण त्याचं होतं की मला पकडून दाखवा. कारण तो एका रात्री आग लावायचा आणि येऊन परत त्या गावकऱ्यांमध्ये लपून बसायचा. त्यामुळे त्यांना माहितीच नसायचं की हे नक्की केलंय कोणी. आणि बसता पैसे खायचा, दारू प्यायचा, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या.
तो आग लावायचा, 2-3 दिवस परत लपून बसायचा आणि सगळं नॉर्मल झालं की परत जाऊन तसं करायचं. 2-3 दिवसानंतर एका रात्री त्याने परत तसंच केलं. तो जंगलात गेला, दारू वगैरे पियालेला, फुल दारू पियालेला. त्याकडे पैसा खूप होता, खूप दारू वगैरे पियालेला. त्याने रॉकेल नेलेला आपल्या हातात. तो त्या भागात गेला आणि त्या भागात त्याने पूर्ण ते रॉकेल ओतलं आणि मग माचीस घेऊन आग लावली आणि मग आपल्या दिशेने तो हसत हसत बाहेर. त्यासाठी हे विक्ट्री होती. मग त्यासाठी हे असं होतं की मी काय जिंकलंय असं होतं. तो हसत हसत बाहेर पडत होता. पण त्यावेळी काय झालं ना भाई, तो बाहेर पडला आणि परत येऊन त्याच जागेवर आला. तो कुठून पण बाहेर जातोय ना, येऊन येऊन तो परत त्याच जागेवर येतोय. तो हिथून गेला तरीही तिथे येतोय, तो त्या बाजूने गेला तरीही तिथे येतोय. मग त्याला काही मार्गच सापडत नव्हता. जवळजवळ 1 तास तो फक्त भटकत होता. मग त्याला चकवा लागला होता त्यावेळी आणि त्याला काहीच समजत नव्हतं. आणि तो जोरजोरात किंचाळायला लागला, ओरडायला लागला, मदतीसाठी हाक मारू लागला, पण कोणच त्याच्या मदतीला येत नव्हता. तो धावत सुटला, इथे तिथे इथे तिथे तो कंटिन्युअस धावत होता. आणि त्याला अचानक त्याच्या घराकडची वाटही दिसली. तो त्या दिशेने सहज जोरात धावत सुटला ना, मागून त्याचा कोणीतरी पाय पकडला आणि जोरात सरपटत त्याच आगीत त्याला आणलं. आणि त्या रात्री त्याच आगीत त्याचा मरून मृत्यू झाला. अगदी त्याच प्रकारे जसं तो प्राण्यांना मारायचा, जसं तो त्या झाडांना मारायचा, त्याच प्रकारे त्याचाही मृत्यू झाला. आणि त्या दिवशीपासून आहे ना, म्हणजे जेव्हापासून गारणं घातलं, बऱ्याच अशा गोष्टी त्यांच्या गावी झाल्या. आणि आपापल्या लेवलवर जोही कोण त्यांच्या चुकीच्या गोष्टी करत होता त्याला शिक्षा झाली. मग जो नवरा त्याच्या घरच्यांना त्रास देतोय, मुलाबाळांना त्रास देतोय, त्यांना त्यांच्या लेवलवर शिक्षा मिळाली. ते आजारी पडले किंवा कोण चोरी करतो त्याला त्यांच्या लेवलवर शिक्षा मिळाली. आणि म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो काही वाईट कर्म करत होता ना, त्याला त्याच्या हिशोबाने शिक्षा मिळाली. आणि मग त्यांचं तेव्हापासून असं आहे की तेव्हापासून तो गाव खूप जास्त सुधारला. आणि ज्याही गोष्टी जे बिल्डर वगैरे होते त्यांनाही त्या लोकांनी पळवून लावलं आणि नाही बोललं. आणि परत ते त्यांचं जो गाव होता तो त्यांनी परत तसाचा तसा केला. म्हणजे डेव्हलपमेंट आली, पण ते निसर्गाला अनुसरून नाही आली. म्हणजे ते हे झालं, म्हणजे गावकऱ्यांना एक शिक्षा मिळाली आणि जो त्यांचा जागेवाला होता त्यांनी त्या गावाच्या रक्षणासाठी त्या लोकांना शिक्षा दिली. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या आपल्या महाराष्ट्रात ऐकायला मिळतात. बरेच देवचार झाले, राखणदार झाले, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण तुला माहिती आहे का की आपल्या कोकणात एक दानव आहे, एक असुर आहे, त्याला आपण शिमग्याच्या वेळी पूजतो. शंकासूर. अगदी बरोबर, शंकासूर. एक असा असुर ज्याला आपल्या कोकणात देव मानलं जातं आणि जो लोकांच्या मदतीला येतो, जो गावाचं, जो लोकांचं रक्षण करतो. आणि ही जी देवखेळ सिरीज आहे ना, ह्याच्यातही शंकासुराबद्दल म्हटलं आहे. पण साहिल, तू कधी हा विचार केला आहे की तो दानव असूनही आपण त्याला का पूजतो? का आपण असं का बुजावं आपण त्याला? तर त्यामागे एक गोष्ट आहे, ठीक आहे. तर एकदा झालं असं होतं की ब्रह्मदेव आपले ध्यान अवस्थेत होते आणि तिथे शंखासूर येतो आणि त्यांचे सगळे वेद चोरून नेतो. चोरून नेऊन तो एका समुद्रात जातो आणि तिथे लपून बसतो. आता शंखासुराकडे एक वरदान होता की त्याच्याकडे एक शंख होता ज्यात तो लपून बसू शकत होता. आणि तो खूप पॉवरफुल होता, म्हणजे तो कोणी लगेच तोडू नाही शकत. त्याच्या मागे मागे ब्रह्मदेव तिथे जातात, ते त्या समुद्रात जातात आणि त्याला बाहेर यायला सांगतात, पण तो काही बाहेर येत नाही. ब्रह्मदेव आपले शस्त्र काढतात आणि त्याच्यावर प्रहार करतात, पण तो काय बाहेर येत नाही. ब्रह्मदेव प्रत्येक एक शस्त्राने त्याच्यावर वार करून बघतात, पण त्याचा जो शंख असतो ना, तो अजिबात तुटत नाही. शेवटी ब्रह्मदेव थकतात आणि विष्णुदेवाकडे जातात. तेव्हा विष्णू काय करतात की ते त्यांचा जो पहिला अवतार होता, मत्स्य अवतार, ते त्या रूपात येतात आणि समुद्रात जातात आणि शंखासूर बरोबर एक मोठा युद्ध होतो. पूर्ण समुद्र इकडचा तिकडे होतो आणि खूप मोठा युद्ध होतो. शेवटी विष्णुदेव जिंकतात आणि शंखासुराकडून सगळे वेद आणतात. आता इथे शंखासूर हरतो. पण तुला माहिती आहे कोकणात काय म्हणतात? कोकणात असं म्हणतात की जो शंखासूर होता ना, त्यांनी ते वेद चोरले होते, तर त्यांनी स्वतःसाठी नाही, त्यांनी ते चोरले होते कारण प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक व्यक्तीला त्या वेदांचं ज्ञान मिळावं. ते फक्त देवांपर्यंत सीमित न राहावं आणि सगळ्यांना त्याची म्हणजे त्याचं ज्ञान मिळावं त्या वेदांचं, म्हणून त्याने चोरले होते. आणि त्याच कारणासाठी आपल्या कोकणात त्याला पूजलं जातं. कारण शंखासुरांनी लोकांचा विचार आधी केला, त्यांच्या भलाईसाठी, त्यांच्या रक्षणासाठी तो नेहमी होता आणि म्हणून शंखासुराला पूजलं जातं. आपल्या शिमग्याला शंखासुराचा नाच सगळ्यात आधी होतो आणि तिथे लोक त्याची तिंगल टवाळ्या करतात, लहान मुलं वगैरे, आणि शंखासूर त्यांच्या मागे धावत सुटतो आणि त्यांना फटके देतो.
आणि असं म्हणतात की जोही ते फटके खातो ते खूप लकी असतं, त्याने एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीत आपल्या संस्कृतीचा तो एक भाग झाला आहे. तर हेच देवखेळ ह्या सिरीजमध्येही दाखवलं आहे. पण रिकी, मी काल ट्रेलरमध्ये बघितलं शंकासूर काही चुकीची कामं करतोय, हे खरं आहे का? भाई त्या सिरीजमध्ये जर तो नीट बघशील ना, म्हणजे आता खूप सगळ्या गोष्टी चालू आहेत. इवन मी रील्स बघत होतो की लोक बोलत आहेत की इथे आपल्या देवाचं नाव खराब केलं आहे, आणि लोक पण त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. पण मला हे म्हणायचं आहे की त्या 1-2 मिनटाच्या ट्रेलरवरून आपण ती स्टोरी पूर्ण जज नाही करू शकत. कारण मी जेव्हा काल ती पूर्ण सिरीज पाहिली, हे ते कम्प्लीट अपोजिट आहे. तुला माहिती आहे की काही लोक आहेत ना, ते स्वतःच्या स्वार्थासाठी देवाचं नाव खराब करतात, आणि ते चाललंय. ती आजकालच्या समाजाचं ते सिनॅरिओ आहे आणि ते चाललंय आपल्या आजूबाजूला. तर ह्या सिरीजमध्ये तसंच काहीतरी दर्शवलं गेलंय. म्हणजे कोणतरी एक दुसरा व्यक्ती शंकासूरच्या मुखवट्याआड येऊन चुकीचे कृत्य करतो, आणि त्याचा गालबोट कुठं लागतो? शंकासुराला. आणि देवखेळमध्ये तेच दाखवले. जो आपला अंकुश दादा आहे ना, तो पोलीस ऑफिसर असतो, आणि कसं तो येऊन हे सगळे गैरसमज दूर करतो, आणि कसं श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातला फरक लोकांना सांगतो. देवावरची श्रद्धा करावी, पण ते देवासाठी करावी. कोणता एक व्यक्ती आपल्या देवाचं नाव त्याच्या स्वार्थासाठी घेत असेल तर त्याला शिक्षाही मिळाली पाहिजे, हे या सिरीजमधून आपल्याला समजतं आहे. कारण इथे कुठे असं नाही आहे की जे शोचे मेकर्स आहेत किंवा जी कास्ट आहे किंवा पूर्ण टीमचा आता असा कोणताही उद्देश नाही आहे जिथे आपल्या देवाचं नाव, शंखासुराचं नाव वगैरे काय खराब होईल. आणि उलटं तू जेव्हा ही पूर्ण सिरीज बघशील ना, तुला समजेल की इथे उलटं ती जी गोष्ट आहे जे आतापर्यंत आपल्या कोकणात किंवा त्या गावातपर्यंतच लिमिटेड होती, ते पूर्ण जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न केले की ही संस्कृती काय आहे, हे का देव आहेत, आणि त्याच सगळ्या गोष्टी जसं आपले साऊथवाले करतात आणि कसं एकदम मोठं दाखवतात. तर आपल्या इथे तर आपली संस्कृती तर केवढी मोठी आहे, आणि आपण मला वाटतं ती दाखवली पाहिजे. आणि मला वाटतं तेच ह्यांचं एक मागचं कारण असेल या सिरीजमध्ये येण्याचं. पण खूप सुंदर आहे, नक्की बघतो. नक्की, डन, नक्की बघेन मी. आणि आपण येऊया आपल्या तिसऱ्या गोष्टीकडे. ही जी आपली जी थर्ड स्टोरी आहे ना भाई, ही समवेअर रिलेटेड टू, जसं आपण बोललो की कसा कोणता व्यक्ती देवाचं नाव आपल्या स्वार्थासाठी घेतो. ही गोष्ट एका तांत्रिकची, एक विचित्र, एक घाणेरडा तांत्रिक. तो तांत्रिक नव्हता, जो स्वतःला एक ढोंगी बाबाची गोष्ट आहे. एक जोडपं होतं जे मलाडला राहत होतं. त्यांच्या लग्नाला जवळपास मला वाटतं 6, 7, 8 वर्ष झाले होते, पण त्यांना काही मूल होत नव्हतं. त्यांनी बऱ्याच डॉक्टरी करून बघितली, बऱ्याच काय 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 करून बघितलं, पण त्यांना काही होत नव्हतं. तर त्यांना त्यांचे जे शेजारचे होते ना, त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही आमचे एक घरातले बाबा आहेत ज्यांना आम्ही सगळे पूजतो, तुम्ही एकदा त्यांच्याकडे दाखवा, तुम्हाला नक्की त्यांचं गुण येईल. तर ह्यांचा आधी काही विश्वास नव्हता, कारण हे दोघेही वेल एज्युकेटेड लोक होते, ऑफिसला जॉब वगैरे करत होते. पण बोलतात ना की काही काही गोष्टींपुढे नाही चालत, आणि त्या गोष्टींसाठी ते एवढे म्हणजे प्रॉब्लेम्समध्ये होते ना की त्यांना तोच एक मार्ग दिसला. तर त्यांनी काय केलं, त्यांनी ठरवलं की ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण त्या तांत्रिकाकडे जाऊया. तर जेव्हा ते तांत्रिकाकडे गेले ना, त्यांना खूप तिकडे विचित्र वाटतो, कारण पूर्ण अंधार होता. मधोमध त्यांनी एक ते शेकोटीसारखं पेटवलं होतं, काहीतरी हवन चालू होतं, आणि काय काय खूप खूप विचित्र गोष्ट होते. त्यांना सुरुवातीला तर काहीच समजलं नाही, असं वाटलं की कुठे आलो. पण त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता. त्याने जाऊन त्यांना विचारलं, त्याने त्यांचे प्रॉब्लेम सांगितले की बाबा असं असं आहे, हे होतं आहे, आम्हाला मूल नाही होत आहे. तर तिथे ते बोललं की तुम्हाला मूल नाही होत आहे कारण कदाचित तुमचा देव तुमच्याशी नाराज आहे. तुला देव नाराज आहे? तर बरोबर, तुमचा देव तुमच्याशी नाराज आहे, तुम्हाला दुसरा देव घेऊन जावं लागेल. तो बोल कोणता देव? आम्ही तर आपल्या देवानं. बोलतो नाही, तुम्हाला बायांगी हा देव न्यावा लागेल. तुला माहिती आहे कोकणात बायांगी म्हणून प्रकार आहे, जो एक भूत असतो, जो लो लेवल एंटिटी असते. तर असं म्हणतात की जेही व्यक्ती लवकर मरतात किंवा खूप आत्मा खूप त्यांचा तडफडत असतो, खूप इच्छा मनात घेऊन मरतात, त्यांचा आत्मा जो भटकत असतो, त्याला हे बाबा लोक ट्रॅप करतात एका गोष्टीमध्ये, एका बाहुल्यामध्ये किंवा एका नारळामध्ये, आणि ते लोकांना देतात. आणि जो तो नारळ जसं जसं बोलेल ना, त्याची पूजा करायची असते, गोष्टी करायची असते, आणि मग तो त्यांना त्या गोष्टी देतो. म्हणजे असं आहे, त्याची पूजा केल्यावर तो जे हवं ते देतो. तर त्याला बायांगी म्हणतात. तर आता बघायला गेलो तर हे किती खरं आहे किती खोटं आहे आपल्याला माहिती नाही, पण ह्याच्या गोष्टी बऱ्याच आहेत. ठीक आहे. तर ह्यांच्याबरोबर ते झालं. तर बोलले तुम्हाला हा देव, हा जो नारळ आहे ना, तुम्ही देतो तुम्हाला, तर तुम्हाला ह्याला जाऊन पूजायचं आहे. तो बोलेल बाबा पण हे आम्ही का नेऊ? बोलते हाच पर्याय आहे तुमच्याकडे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे, हाच ओनली ऑप्शन आहे. तर बोल ठीक आहे, मग काही करून आम्हाला मूल पाहिजे. सुरुवातीला जो नवरा होता तो नाही बोलत होता, पण बायकोला काही करून मूल हवं होतं. तर
काहीच ऑप्शन नव्हतं त्यांच्याकडे. तर ते बोलले ठीक आहे आम्हाला द्या. तर बोलले ठीक आहे तुम्हाला 20,000 रुपये द्यावे लागतील आणि याला घेऊन जा. ते बोलले 20,000 रुपये या गोष्टीसाठी का नारळासाठी? तो बोल तुम्हाला द्यायचे आहेत तर द्या, नाही तर माझ्याकडे काय म्हणजे तुमच्यासारख्या लोकांची कमी नाही, ठेवा इथे. तो नाही नाही आम्ही देतो. ते होते वेल सेटल्ड लोक होते, त्यांनी 20,000 रुपये लगेच दिले आणि तो नारळ आणला. नारळ आणला, त्याला पुजलं 1 महिना गेला, 2 महिने गेले, काहीच नाही. परत ते त्या बाबाकडे गेले आणि त्याला विचारलं, तर परत ते त्या तांत्रिकाकडे गेले आणि त्याला विचारलं की काहीच गुण नाही आला आम्हाला, अजून गुण नाही आला तुम्हाला? ते नाही, तुम्ही पूजा चुकीच्या पद्धतीने केली आहे, तर तुम्हाला एक मोठी पूजा अजून घालावी लागेल, तर त्याच्यातून तुम्हाला म्हणजे होईल, तुम्हाला त्याचा गुण येईल. तो बोला अजून काय करावं लागेल? आणि बोलतात ना एकदा माणूस जेव्हा त्या गोष्टीत घुसत जातो ना, तो घुसत जातो. त्याला असं वाटतं हेच पर्याय आहे आणि त्यांना काही करून, कारण त्यांनाही आता त्या तांत्रिकावर खूप विश्वास होत गेला होता. कारण जे त्याची बोलण्याची पद्धत होती, जे त्याची सांगण्याची पद्धत होती, जे ते नोकर चाकर जे होते त्यांना त्याच्यावर विश्वास म्हणजे भाग पाडला होता त्याने त्याच्यावर विश्वास ठेवायला. तर काय झालं की ते बोले अजून एक मोठी पूजा करावी लागेल. ते बोलले ठीक आहे आम्ही करू. तर ते बोलले ठीक आहे. ते बोलले 50,000 रुपये लागतील. 50,000 रुपये मला द्या, मी पूजा करतो, स्मशानात पूजा करेन मी. तर ते बोलले ठीक आहे. ते 50,000 रुपये त्याला देतात. ते बोलले ठीक आहे काही करून आम्हाला मूल पाहिजे, तुम्ही हे घ्या 50,000 रुपये. त्याला 50,000 रुपये देतात आणि तो त्याची पूजेला सुरुवात करतो. तो त्याचं करतो. हे लोक बोलतात आता जा, तुम्हाला 1-2 महिन्यात समजेल, म्हणजे तुम्हाला फरक पडेल. ते जातात 1 महिना, 2 महिने, 3 महिने जातात, तरीही काहीच फरक पडत नाही. तेव्हा त्यांना खरोखर ते परत हताश होतात. परत ते रडायला लागतात की अजून होत नाही आहे, आम्ही एवढे प्रयत्न करतोय, आम्ही एवढे पथ्य पाळतोय, तरी पण नाही होत आहे. आपल्याला समजलं नाही की बा हा काय नुसते खोटे प्रॉमिसेस करतोय, खोटे आश्वासन देतोय आणि काय होत नाही. तो बाबाकडे गेला आणि भांडण करायला लागला तांत्रिकाकडे जाऊन की का असं तू आम्हाला खोटं बोलतोयस, का होतोय, म्हणजे काय होत नाही आहे, काय फरक नाही पडत आहे आम्हाला. तर तेव्हा तो तांत्रिक अजून जोरजोरात चिडायला लागला, जोरजोरात भांडायला लागला की हे माझ्यामुळे नाही होत आहे, तर हे तुमच्यामुळे होतं आहे. तुम्ही जे करताय ना ते त्या बायांगीला आवडत नाही अजिबात. तुम्हाला जी पूजा मी करायला सांगतोय तुम्ही त्या पद्धतीने करतच नाही आहात आणि म्हणून ते होत नाही आहे. तो बोलला की अजून काय करायला लागेल? ते खूप भांडण होतं. तेव्हा तो बोलतो की आता फक्त एकच पर्याय आहे, नाही तर तुम्हाला आयुष्यभर कधी मूल नाही होणार आणि तुमचा संसार उद्ध्वस्त होईल. तो धमकी देतो सरळ. त्याची बायको तिथेच रडायला लागते आणि बोलते काय नक्की करायचं का आम्हाला? तो बोलतो आता फक्त एक पूजा आहे जी मी करेन, तुमच्याकडून ते होत नाही, मी करेन आणि तुमचं लग्न लावून द्यावं लागेल. ते बायांगेसमोर तुम्हाला तुमचं लग्न लावून द्यावं लागेल आणि जेव्हा तो हे सगळं गोष्टी बघेल तर तो मला गुण येईल. हे कधी करायचं आहे आणि हे करणं गरजेचं आहे का? तेव्हा तो बोलतो तुम्हाला मूल हवं आहे ना, तरी करावं लागेल. तुम्हाला तुमचं घर वाचवायचं आहे ना, तुम्हाला तुमचा जीव हवा आहे ना, तर तुम्हाला हे करावं लागेल. त्यांच्याकडे कायच पर्याय नसतो. ते लोक बोलतात ठीक आहे आम्हाला मंजूर आहे, आम्ही येऊ, नक्की काय काय करावं लागेल? तेव्हा तो बोलला की उद्या जेव्हा तुम्ही याल तुम्हाला 1,00,000 रुपये रोख आणायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक नवीन म्हणजे बोलतात ना एक नवीन नवरा नवरी कसेच असतात लग्नाच्या दिवशी, तसे वस्त्र तुम्हाला घालून यायचे आहेत, तशा प्रकारे तुम्हाला यायचं आहे. तुमचं इथे लग्न लावून दिलं जाईल आणि मग तुम्हाला मूल होईल. जेव्हा हा बायंगी स्वतःहून बघेल तेव्हा तुम्हाला मूल होईल. त्यांना असं वाटतं की कारण तो गोष्टीही अशा बोलत असतो ना, त्यांचाही विश्वास, कारण त्याच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो आणि ह्याच्या ज्या गोष्टी असतात ते लगेच म्हणजे त्यांचा विश्वास पडतो की बाबा हा एवढ्या गोष्टी बोलतोय, एवढं काही क्रिया एवढ्या बारीकीने सांगतोय, तर कदाचित तेच सत्य आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी रात्री 1-2 वाजता काहीतरी बोलवलं असतं आणि तेव्हा तो बोलतो की ही क्रिया स्मशानात होईल. तिथे एक जळती चिता असते, तिथे त्यांना तो बोलवतो. तेच लग्नाचे पूर्ण असे कपडे घालून, तिने खूप सुंदर अशी साडी वगैरे घातली असते, सगळे दागिने घातले असतात. तोही तसा एक 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 नवविवाहित जोडपं कसं असतो तशा प्रकारे ते लोक त्यांचं आताच लग्न होणारच आहे. जेवढं काही साहित्य त्यांना पाहिजे असतं ते साहित्य देतात. 1,00,000 रुपये नगद देतात. तर तो बाबा तो चितासमोर त्यांना काहीतरी ते विधी करायला बसवतो आणि तो काहीतरी विधी काहीतरी करत असतो आणि होत असतं. आणि त्यांच्या डोळ्यात फक्त एक आस असते की आता हे झाल्यावर आम्हाला मूल होईल. आणि ते मनातल्या मनात त्यांना माहिती असतं, ते घाबरलेले असतात पण मनातल्या मनात कुठे एक 1% एक होप पण असतो की आता आम्हाला होईल. बाबा सगळं हा जो तांत्रिक आहे ना, हे सगळं नीट करून देईल. पण त्याच वेळी त्यांच्यावर तो एक जोरात राख फेकतो आणि माहिती नाही त्या राखेत नक्की काय असतं, पण ती त्यांच्या तोंडावर पडल्याबरोबर ते बेशुद्ध होतात. त्यानंतर तो तांत्रिक आणि त्याचे जे नोकर असतात ते लोक येतात, ते 1,00,000 रुपये घेतात, तिच्या अंगावरचे जेवढे होते नव्हते तेवढे दागिने काढतात, नवऱ्याचेही ज्या अंगठ्या असतात, चैन ब्रेसलेट वगैरे सगळं घेतात आणि तिथून फरार होतात. हे सगळे इन्सिडेंट त्यांच्याबरोबर 1 वर्ष चाललं
आणि त्यानंतर माहिती पडलं की तो तांत्रिक बिंत्रिक सगळा फेक होता, ढोंगी होता तो. आणि तो लोकांना असं फसवायचा आणि तो नवीन नवीन लोक शोधायचा ज्यांना खरोखर अशी गरज असायची आणि तो अशाच प्रकारे त्यांना लुटायचा. तर जवळजवळ त्या पूर्ण कालावधीत त्यांचे 3-4 लाख रुपये गेले होते आणि जेवढे होते नव्हते तेवढे सगळे दागिने त्यांचे गेले. तर अशी काही गोष्ट त्यांच्याबरोबर घडली आणि इथेच तो पॉईंट येतो जिथे आपल्याला समजलं पाहिजे की कोणावर केवढा विश्वास ठेवावा, कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे हे ओळखावं, कुठे आपल्याला जायचं आणि कुठे नाही जायचं हे आपण ओळखावं. जर कोण व्यक्ती बोलतोय की हा देव तुम्ही न्या आणि तुमच्या देवाला पूजू नका, तर ते क्लिअरली चुकीचं आहे. तर तिथे जाऊच नाही असं माझं म्हणणं आहे आणि ह्याच गोष्टीकडून ही शिकवण आपल्याला मिळते बाई. आणि देवखेळ या सिरीजमध्येही असंच काही सांगितलं त्यांनी. रिकी, तुला असं नाही वाटत का आपलं कॉन्व्हर्सेशन जरा जास्तच डार्क झालंय? अगदी बरोबर बाई, खूपच एकदम असं डीप विषयांकडे आपण वळलोय आणि थोडं डार्क होत चाललंय. पण आपण अगेन एक काम करूया, आपण आहे ना आपल्या एक थोडं पॉझिटिव्ह नोटवर येऊया, आपण आपल्या देवाकडे येऊया आणि तेच एक अनुभव ऐकूया. तर आता जी ही गोष्ट आहे ना, तुला माहिती आहे की जो आपण लास्ट एपिसोड केला होता त्यात मी माझ्या आजोबांची एक गोष्ट सांगितली होती, जिथे माझ्या आजोबांच्या फॅक्टरीमध्ये एक हादसा झाला होता. ते बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल. तर ही गोष्ट जेव्हा त्या लोकांनी बघितली तर माझ्या मामांकडून पण खूप गोष्टी आल्या, तिकडच्या प्रत्येक जणांनी त्यांची त्यांची गोष्ट सांगितली. आणि ही जी आता मी तुला गोष्ट सांगणार आहे ना बाई, ही माझ्या मामेभावानी सांगितली होती. हे त्याच्या मित्रांच्या आजोबांबरोबर घडले. तर ही जी गोष्ट नाही खूप जास्त भयानक आहे, बट ॲट द सेम टाईम देवावर विश्वास वाढवणारी आहे. तर होतं कसं ना, ही गोष्ट त्याच्या आजोबांबरोबर घडली होती. तर त्याचे आजोबाई आहे ना गिरणी कामगार होते. मुंबईत मोठे मोठे मिल्स होते त्यावेळी. तर त्यावेळी सगळे तेच होते, म्हणजे तर ते मुंबईत राहायचे वगैरे. आणि त्यावेळी कसं असायचं ना की जेही लोक काम करतायत वगैरे ना, तर त्यांची एक कॉमन खोली असायची. मग भले ती गावकीची खोली झाली किंवा मग आपापसात लोक घेऊन एकत्र राहायचे, म्हणजे पूर्ण परिवार गावी राहायचा आणि जो करता कमवणारा आहे तोच मुंबईत राहायचा. कारण त्यावेळी एवढं राहण्याचं वगैरे क्रेज नव्हतं, फक्त जे काम करतात ते लोकच राहायचे. तेच होतं की ते वर्षभर काम करायचे आणि वर्षातून 2दा गावी जायचे. एक झालं आपलं गणपती आणि दुसरं आपलं शिमगा. त्याचवेळी तिला गावी जायचे. तर एक दिवशी काय झालं ना की ते आपल्या कामात होते आणि त्यावेळीचं काम पण तुला माहिती आहे की खूप डिफिकल्ट असायचं, म्हणजे लेबर वर्क खूप असायचा, खूप जास्त म्हणजे एफर्ट टाकायला लागायचे. माणूस दमायचा, अक्षरशः दमायचा. जेव्हा तो परत यायचा, जेवायचा आणि झोपायचं, तेवढंच. त्यावेळीचा टाईम पण खूप टफ होता ना रे. तसंच काही त्यांच्याबरोबरही व्हायचं. आणि त्यावेळी कसं होतं ना, त्यावेळी एकतर पत्र पाठवू शकतो किंवा तार असतं ना, तार लिहून पाठवू शकतो. आणि ते तार कधी पाठवणार लोक, जेव्हा खूप काही एक इमर्जन्सी सिच्युएशन यायची ना, तेव्हाच तार वगैरे पाठवायचे. किंवा कोण गावावरून आलं तर त्यावर पत्र आणि भेटवस्तू पाठवायचे. आणि तसंच त्यांचं कम्युनिकेशन व्हायचं. तर एक दिवशी तसंच झालं की हे सकाळी लवकर उठले, त्यावेळी पाणी वगैरे लवकर यायचं, सगळं आवराआवरी, जेवण सकाळी बनवायचं आहे, सगळी तयारी स्वतःची करून ते पेटीत पॅक करायचे आणि आपल्या कामावर निघून जायचं. हे त्यांचं असं काहीतरी तर दिनचर्या असायचं. तर तेव्हा ते बाहेर पडत होते ना, कामावर होतं, त्यांना अचानक एक तार आला सकाळी, कोणतरी घेऊन आलं. आणि त्यात त्यांचं असं होतं की त्यांची जी आजी होती ना, ती त्यांना गावी बोलवत होती. अरे बोलले काय आजीचं काय, म्हणजे जीव होता आजीवर खूप, पण इथे एक करता धरता पुरुष, ज्याला आपल्या घरच्यांची बघायचं आहे, ज्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कामाची पण एक जबाबदारी आहे, तो असं लगेच नाही जाऊ शकत ना. तो बोले ठीक आहे बा, आजीला होत राहतं. त्यांनी तो टार इग्नोर केला आणि त्यांनी बोलले की मी येतो, काही दिवसात मी नक्की येईन. जेव्हा दुसऱ्या दिवशी परत जेव्हा ते कामावर निघत होते, सेम त्यांना तिथून गावावरून तार आला आणि त्यात लिहिलेलं की आजीची तब्येत खूप खराब आहे, तू काहीही करून गावी आहे. इथे ते घाबरले, कारण आजी खूप जवळची होती त्यांना. त्यांनी लगेच तिकडेच सगळं काम टाकलं. त्यांनी त्यांच्या कामावरच्या लोकांना सांगितलं की माझ्या घरी थोडं प्रॉब्लेम झालं. कारण त्यांनी जेव्हा पहिल्यांदा तो पत्र वाचलं ना, त्याला तेच वाटलं की बाबा काहीतरी वाईट घडलं आहे आणि त्यांना काहीच समजवून त्यांनी लगेच सुट्टी टाकली. त्यांनी लगेच आपली एस टी घेतली आणि गावाकडे निघाले. जेव्हा ते गावी गेले ना, त्यांनी बघितलं की आजी एकदम ठीक आहे, म्हणजे तिला काहीच झालं नाही आहे. हे जाऊन आजीला ओरडायला लागले किंवा काय तुला समजतं की नाही, मी कामावर आहे, माझ्यावर जबाबदारी आहे आता, तिथे तिथे माझ्यावर काम आहे, तू असं करतेस, तू एकदम ठीक आहेस, तू मला का बोलवलंस? तेव्हा ती बोलली की मला काहीतरी ठीक नव्हतं वाटत, मला असं वाटत होतं की तू कोणत्या तरी संकटात आहेस आणि म्हणून मी तुला बोलवलं. ती बोलली मी कोणत्या संकटात आहे? मी मस्तपैकी आहे, चांगलं राहतोय, काम करतोय, खातोय पितोय, काय झालंय मला? सगळं काही नीट आहे, तू वेडी झाली आहेस, तो वय झालं आहे, आता जरा शांत बसत जा. पुन्हा तो वाला वातावरण झाला, ते जराही थांबले नाही, कारण त्यांना सुट्टी नव्हतीच. तर ते परत दुपारी जेवले आणि डबा घेऊन परत त्याने रात्रीची एस टी पकडून ते परत सकाळी आले मुंबईला आणि त्याच प्रकारे
त्याने सगळी आपली तयारी वगैरे केली. यायचं मन तर नव्हतं त्यांचं, पण आले. त्यांनी परत आपली तयारी वगैरे केली, सगळे पेटी वगैरे बांधून परत जेव्हा ते कामावर गेले ना, त्यांनी बघितलं की जो त्यांचा कारखाना होता ना, त्याला कंप्लीट आग लागली होती. तो उद्ध्वस्त झाला होता. तिकडे काहीतरी ब्लास्ट झाला होता आणि त्यांच्याबरोबर काम करणारे 3 लोकांचा जागेवर मृत्यू झाला होता. तेच बघता क्षणी ते ढसाढसा रडायला लागले आणि त्यांना त्यांची आजी आठवली. त्यांना समजलं की आजीच्या स्वप्नात आधीच आलं होतं की काहीतरी वाईट होणार आहे, काहीतरी घडणार आहे आणि काहीतरी होणार आहे. त्याच क्षणी लगेच त्याने आजीला मनातल्या मनात त्याने आजीची आठवण काढली आणि बोलले की मला वाचवलंस तू आज. कारण जर त्यावेळी आजीने त्यांना बोलावून नसतं घेतलं ना, त्यांचंही हाल तेच झालं असतं. तर आपण बोलतो ना की बऱ्याच वेळी जे आपले घरचे जे जे मोठे लोक असतात ना, त्यांना बऱ्याच गोष्टी समजतात, त्यांना बऱ्याच गोष्टीचा अंदाज येतो. आणि म्हणून आपली आई वगैरे, आजी वगैरे पण बोलते ना की मोठ्यांचं कधी पण ऐकावं. त्याचं कारण हे आहे की बऱ्याच गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट होतात ना, आपला देव किंवा आपले पूर्वज तेच आपल्याला वाचवतात. आणि हे जे राखणदार, हे जे देवचार, जेही आपले दैवत आहेत, तेही आपल्या आई वडिलांसारखेच आहेत ना, त्यांनाही तेवढीच काळजी आणि तेही आपल्याला तशाच प्रकारे वाचवत आले आहेत. बऱ्याच अशा गोष्टींमधून आपल्याला बाहेर काढल्यात, बऱ्याच गोष्टींचा आपल्याला अनुभव आला असेल आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती पण नसतील पडल्या की आपण कुठून कधी कुठे वाचलोय, जे ते नेहमीच आपलं रक्षण करत होते. तसं मी तुला बोललो की ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ना, हे जे इन्सिडेंट होते, हे इन्स्पायर्ड होते देवखेळ या सिरीजमधून. तर मंडळी नक्की जाऊन चेकआउट करा मराठी झी5वर देवखेळ. चंद्रकांत सरांनी अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे आणि इवन जी कास्ट आहे खूप भारी बाई. चेकआउट करा. जेव्हा तुम्ही ती सिरीज बघून याल, कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली, कसं वाटलं तुम्हाला आजचं रेकमेंडेशन प्लस हा स्टोरी विथ रिकीचा हा एपिसोड. जर तुम्ही आतापर्यंत बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्याकडे अशा गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे, तो नक्की भरा. आणि तुम्ही आपल्या स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये.